श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः पौलस्ती तनय चूडामणी निशी मधुपुरी आक्रमणी तदनंतरे कैलासाचे उपवणी अलकावती समीप आला। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरु शिष्यरण जाऊन गतीचं अनुसंधान आहे। पौलस्ती कुळाचा असणारा त्या ठिकाणी चूडामणी, पौलस्ती कुळाचा कुळदीपक असणारा आणि पौलस्ती ऋषीचा असणारा त्या ठिकाणी मुलगा म्हणजे राजा रावण आहे आणि असणारा त्या ठिकाणी रात्रक्रम असणारा त्या ठिकाणी म्हणजे मधुपुरीच्या ठिकाणी आलेला आहे। मधु दैत्याची आपली असणाऱ्या दाजीची भेट त्या ठिकाणी घेतली, मेहण्याची गाठ घेतली, मेहण्याला बरोबर असणारा त्या ठिकाणी एक रात्र तिथं त्या ठिकाणी राहिला आणि त्यानंतर कैलास नगरीच्या ठिकाणी कैलासाच्या ठिकाणी अलकावती नगरीच्या जवळ वल्ले आला। देखोनी अग्रताच्या नगरात येथे राहिला सहित निशाचरात वास्तमानाला गेला भास्कर प्रकट झाली शर्वरी। मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे आपला असणारा थोरला भाऊ त्या ठिकाणी म्हणजे कुबेर आहे आणि या कुबेराची असणारी अलकावती नगरी आहे। तिथं असणारा येऊन म्हणजे तो असणारा म्हणजे राजा रावण त्या ठिकाणी सर्व असणारे सेना प्रधान त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्या ठिकाणी राहिला गेला। असणारा दिवस मावळतीला गेला आणि असणारा त्या ठिकाणी म्हणजे रात्र आणि असणारी रात्र म्हणजे त्या ठिकाणी होऊ लागले। शिराब्दी सुदे उदय केल्यावरी चांदणे प्रकटले अंबरी दिशा जवळीला तेजे करी कैलासगिरी शोभला। मग कैलासगिरी पर्वतावर असणारा राजा रावण एक रात्र त्या ठिकाणी राहिला गेला आणि असणारा दुसरा दिवस उगवला, चंद्र त्या ठिकाणी उगवला गेला, शीतळ चांदणं त्या ठिकाणी आकाशामध्ये पडलं, दाही दिशा असणाऱ्या तेजानं त्या ठिकाणी उजळून गेल्या आणि राजा रावणानं पाहिलं गेलं कैलासगिरी पर्वत अतिशय सुंदर राजा रावणाला दिसू लागला। राक्षस वीरा तुर्बळी शस्त्रे उसा घालून निद्रा समेळी तवरी सुरारी इकडे ते काळी वनन्याळी तापै होता। मग सर्व राक्षस वीर आहे, सेनापती प्रधान आहेत राजा रावणाचे, अतिशय आतुरबळे आहेत, त्यांनी आपापली असणारी शस्त्र उशाला घेतलेली आहेत आणि सुख निद्रा म्हणजे रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी करत आहेत। इकडे राजा रावण असणारा सकाळ झाली, पहाट त्या ठिकाणी झाली आणि या असणाऱ्या म्हणजे अलकावतीच्या ठिकाणी राजा रावण सर्व वन उपवनामध्ये आणि त्या ठिकाणी म्हणजे फिरू लागलेला आहे। शैल पाठारीचे उपवना आनंदवनाहुनी गहना चैत्र गहना शगवना त्या सवना पैनवती। मग असणाऱ्या राजा रावणानं असणाऱ्या वनाचं सौंदर्य त्या ठिकाणी चांदण्याच्या निखळ प्रकाशामध्ये पाहू लागलेला आहे आणि या शैल पठाराच्या ठिकाणी जे असणारं उपवन आहे हे आनंद वनाहुनी असतीचे श्रेष्ठ त्या ठिकाणी दिसलं। एवढंच नाही, राजा रावणाचं असणारं लंकेच्या ठिकाणचं अशोक वन आहे, चैत्र नंदन आहे, याच्यापेक्षाही अतिशय सुंदर आणि अलकावती नगरी राजा रावणाला दिसले। नाना वर्णाचे शोभती कदंब कुसुमे लागले सती नाना परीच्या कमळीनी। मग त्या असणाऱ्या वनामध्ये अनेक जातीचे असणारे वृक्ष आहेत, कणेर आहे, एवढंच नाही असणाऱ्या कदंब नावाचे असणारे वृक्ष आहेत, असणारी सुंदर फुलं आहेत आणि नाना प्रकारची असणारी कमळाची झाडं त्या ठिकाणी राजा रावणाला दिसले। रम्य मंदाकिनीचे तीर पंचंपक वृक्ष मनोहर अशोक पन्नाग मंदार गगनचुंबित वाढले। मनाला मोहून टाकणार असणारा चंपक नावाचा वृक्ष आहे, अशोकाची झाडं आहे, त्या ठिकाणी पुन्हा काय मंदार आहे, आकाशाला गवसणी घालण्या एवढी उंच असणारी झाडं आहेत आणि तिथं मंदाकिनीचं अतिशय निर्मळ असणारं पाणी आणि त्या ठिकाणी दिसू लागलं। आंबे पाटली उपलोद्राचे वृक्ष केतकी अर्जुन वृक्ष संख्या केळी नारळी पळसानेक जांभळी रायावळी। एवढंच नाही, त्या वनामध्ये असणारे आंबे आहेत, पाटले लोकडाच्या ठिकाणी केतके अर्जुन नावाची असणारी वृक्ष आहेत, केळे नारळे पळस अशी अनेक झाडं त्या वनामध्ये राजा रावणाला दिसली गेली। आणि चंदन खैर दामोडे बिलो वृक्ष गहना ताडमाड सिंधी गगन स्पर्धा करिता। चंदन आहे, खैर आहे, दामोड आहे, बिलो आहे, असणाऱ्या वेलाची झाडं आहेत, ताड माड सिंधी अशी प्रकारची नाना प्रकारची वृक्ष त्या ठिकाणी दिसू लागली। आणि वृक्षांची नाही मी ती सांगितले आहेत अनेकी ग्रंथी ती तुम्ही सांगता विस्तार प्रति ग्रंथाचा इल्हास। गावा काका सांगताय ती थोडक्यात सांगितलं, हे सांगितल्यापेक्षा कितीतरी प्रकारची झाडं त्या ठिकाणी आहेत आणि सगळी सांगायची म्हटलं तर ग्रंथ वाढेल, वेळ जाईल, म्हणून थोडक्यात सांगितले। सुशोभित वना तेथे किनारा करीती गायना मधुर नाना गुरुछाना साडी गळमादी पै
शोभित वन आहे आणि त्या वनामध्ये असणारे किन्नर आहेत, ऋषी आहेत, त्या ठिकाणी मधुर असणारं गायन त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. कोकिळा पंचम स्वर त्या ठिकाणी आणि म्हणजे गाऊ लागलेले आहे. एवढंच नाही, त्या वनामध्ये गेल्याबरोबर असणारं गायन ऐकल्याबरोबर मनाला अतिशय आनंद त्या ठिकाणी वाटल, जीवाला सुख त्या ठिकाणी वाटल. असं असणारं गहन असणारं सुंदर वन आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी विद्याधर जे असणारे आहेत ते असणाऱ्या मद्याचं सेवन करून लाल डोळ करून त्या ठिकाणी आनंदाने डोलू लागलेले आहे. आणि त्याच वनामध्ये अनेक असणाऱ्या स्त्रिया त्या ठिकाणी आहेत. नाना प्रकारचं असणाऱ्या त्या वनामध्ये शिंपण शिंपू लागलेले आहेत. आनंदानं उल्हासानं त्या वनामध्ये क्रीडा करू लागलेले आहेत. एकी विना वाजविती, एकी मोरिता आलाप करीती, एकी नानावादी उत्पत्ती दाविती त्या धनलदार लई. आणि एक असणाऱ्या स्त्रिया त्या ठिकाणी, एक असणारी स्त्री वातामध्ये विना त्या ठिकाणी घेऊन वाजवी लागलेली आहे. एक असणाऱ्या सुंदर असणारा मोहरी नावाचं वाद्य, त्या वाद्यातून असणारा सुंदर प्रकारचा आवाज त्या ठिकाणी करू लागलेले आहे. नाना प्रकारचं वाद्य वाजवीत त्या ठिकाणी स्त्रिया आणि त्या ठिकाणी दाखवू लागलेले आहेत. मंद सुशीतळा पवना मधुमाधवा ऋतुदाना वसंत शरदादी करुणा तय पर्वती वसती सदा. आणि त्याच असणाऱ्या पर्वतावर अतिशय मनाला आनंद देणारा शीतळ असं असणारा वारा त्या ठिकाणी वाहू लागलेला आहे. वसंत ऋतू आहे, शरद ऋतू आहे त्या ठिकाणी आणि हे सर्व एका असणाऱ्या पर्वतावर कायमचं वास्तव्य करून म्हणजे त्या ठिकाणी राहू लागलेले आहे. नानापरीच्या पुष्पयाती तयाचे सुगंध वायू येती त्याने लंकेश सुखावलीची ती मदनकार वृत्ती पैसा. आणि त्याच वनामध्ये अनेक प्रकारच्या असणाऱ्या फुलाची झाडं आहेत. त्या फुलांचा असणारा सुगंध त्या असणाऱ्या मंद प्रकाशामध्ये आणि असणाऱ्या शीतळ वाऱ्यानं त्या ठिकाणी राजा रावणाच्या नाकावर त्या ठिकाणी घोंगावू लागलेला आहे. राजा रावणाला अतिशय आनंद त्या ठिकाणी झालेला आहे आणि आनंदाच्या भरात राजा रावणाचा मदन त्या ठिकाणी खवळून राजा रावण त्या ठिकाणी म्हणजे असणारी वृत्ती म्हणजे जागृत झालेली आहे. गायन अत्यंत सुस्वर आणि पुष्पांचा सुवास मधुरा मंद करुणा आकाश संचार स्पर्श करीता प्राणिया. मग तिथं असणाऱ्या स्त्रियांचं असणारं म्हणजे सुस्वर असं गायन आहे त्या ठिकाणी. एवढंच नाही, असणाऱ्या अनेक फुलांचा अतिशय मनाला मोहून टाकणारा सुगंध आहे आणि मंद असणारा त्या ठिकाणी आकाशात असणारा त्या ठिकाणी चंद्राचा प्रकाश आहे. शीतळ असं असणारं वारं त्या ठिकाणी वाहू लागलेलं आहे प्रत्येक जीव मात्राला आणि तिथलं असणारं वातावरण अतिशय आनंद त्या ठिकाणी देऊ लागलेला आहे. समयी अब्दिनंदने गगनी पसरली किरणे दिशा जवळीला निर्मळ चांदणे कामिकांची मने मोहती. आणि त्याच वेळेला असणाऱ्या चंद्राने आपलं तेज टाकायला त्या ठिकाणी सुरुवात केली. चंद्राची किरण सगळीकडे त्या ठिकाणी पसरू लागलेली आहे. दाही दिशा असणाऱ्या निर्मळ प्रकाशानं त्या ठिकाणी आणि चकाकून जाऊ लागलेले आहे. प्रत्येक साधकाच्या असणाऱ्या मनाला मोहन त्या ठिकाणी चंद्रप्रकाश टाकू लागलेला आहे. कामाशी झाला वशवर्ती भ्रांत होणे दिशांगणन प्रती पुन्हा पुन्हा अवलोकी. मग अशा असणाऱ्या सुंदर वातावरणामध्ये असणारा राजा रावण फिरू लागलेला आहे. त्याच वेळेस एवढं मनाला मोहून टाकणारं गायन आहे. सुगंध असणारा सुगंध ही अतिशय त्या ठिकाणी काम उत्तेजित करणारा सुगंध आहे आणि त्याच अवस्थेत राजा रावणाचा असणारा काम त्या ठिकाणी खवळला गेला. असणारा कामानं राजा रावणाला वश त्या ठिकाणी केलं आणि या वनामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी राजाची भ्रांत अवस्था त्या ठिकाणी झाली. पुन्हा पुन्हा असणारा त्याचा आनंद त्या ठिकाणी राजा रावणाला घेऊ वाटला. दिव्याभरण भूषिता कटिमेखळा विद्युत प्राय झळकता सणशोभता पैदोंडी. मग त्याच वेळेस राजा रावणाचा काम खवळला गेला. राजा रावण मोहित त्या ठिकाणी झाला ना. अशाच वेळेस एक असणारी त्या ठिकाणी अंगणा त्या ठिकाणी आलेली आहे. एक असणारी दिव्य असणारं भूषण त्या ठिकाणी अंगावर घातलेलं आहे. कटिमेखळा त्या ठिकाणी धारण केलेला आहे. असणाऱ्या विजेच्या तेजाप्रमाणे तेज त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे. असणाऱ्या छातीच्या ठिकाणी वक्षस्थळ अतिशय शोभित त्या ठिकाणी दिसू लागलेले आहे. माझी जाणा श्रेष्ठ रंभा चंद्रवदना अंगी उठी दिव्य चंदना
कुसुमे शोभती वेणीसी. एवढंच नाही, सर्व असणाऱ्या अप्सरामध्ये श्रेष्ठ असणारी त्या ठिकाणी रंभा नावाची चंद्रासारखं शीतल असणारा त्या ठिकाणी प्रकाश देणारी असणारी रंभा नावाची अप्सरा आहे. सर्वांगाला असणाऱ्या दिव्य चंदनाची उटी त्या ठिकाणी लावलेली आहे आणि केसाच्या ठिकाणी वेणीमध्ये असणारा सुंदर फुलं त्या ठिकाणी आणि म्हणजे गुंफलेली आहे. अत्यंत शोभती दोन्ही जगना कोटरिया जैसे मीना कटी भागसी देखोना लाजो नवना सेविले. एवढंच नाही, अतिशय असणाऱ्या साधकाला मोहून टाकणारी अवस्था त्या असणाऱ्या म्हणजे रंभेच्या ठिकाणी दिसू लागलेली आहे. असणाऱ्या त्या ठिकाणी पोटऱ्याला पाहिलं गेलं तर माशाच्या जशा पोटऱ्या त्या ठिकाणी असाव्या अशा असणाऱ्या पोटऱ्या त्या ठिकाणी दिसू लागलेल्या आहे. अतिशय नाजूक असणारा सुकुमार कमरेचा भाग त्या ठिकाणी पाहू लागलेला आहे. तिचा असणाऱ्या कमरेचा भाग पाहिल्याबरोबर सिंह सुद्धा लाजून त्या ठिकाणी निघून जाईल असं असणारं रूप त्या ठिकाणी रंभेचं राजा रावणानं पाहिलं. वस्त्र परिधान खरी शोभती जडित कंकण मस्तके मुक्ता फळांची जाळी तेना तारांगण लोपले. एवढंच नाही, अंगावर असणाऱ्या निळ्या रंगाचं असणारं वस्त्र त्या ठिकाणी परिधान केलेलं आहे. हातामध्ये सुंदर असणारं त्या ठिकाणी रत्न जडीत असणारं कंकण त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि असणाऱ्या डोक्यावर मोत्याची माळ त्या ठिकाणी माळाचं जाळं त्या ठिकाणी केलेलं आहे. एवढंच नाही, सर्व तारांगणाचं नक्षत्राचं तेज त्या मोत्यावर त्या ठिकाणी लोपलं की काय अशी असणारी रंभा राजा रावणाला दिसली. जरण अत्यंत सुकुमार सती चाले सुंदर सैन्य डावलवणी ते मनोहर स्वधामा प्रती जात. राजा रावणाचं लक्ष त्या असणाऱ्या रंभेच्या चरणाकडे गेलं, पायाकडे गेलं. अतिशय सुकुमार असणाऱ्या चरण त्या ठिकाणी पाहिलं गेलं आणि चाल जर त्या असणाऱ्या रंभेची बघितली गेली, जसा असणारा हंस पक्षी ठुमकाचा चलावा तसा असणारी चाल त्या ठिकाणी बघितली गेली. एवढंच नाही, आपल्या असणाऱ्या स्वधर्माच्या ठिकाणी ही आपल्या असणाऱ्या स्वगृहाच्या ठिकाणी आणि ही रंभाच्या ठिकाणी जात आहे असं रूप त्या ठिकाणी राजा रावणानं त्या रंभेचं पाहिलं. रावणी देखील येतेसी धावणी धरिली करे त्वरेसी म्हणे तू कोणा कोठे जासी झाली निशी या म्हणत. त्या असणाऱ्या रंभा नावाच्या स्त्रीचं असणारं रूप त्या ठिकाणी राजा रावणानं पाहिलं गेलं. राजा रावण कामोत्तेजित त्या ठिकाणी झाला. धावतच जाऊन असणाऱ्या त्या रंभेचा हात त्या ठिकाणी राजा रावणानं धरला आणि म्हणू लागला, हे स्त्रिये तू कुठून आली, कुठं त्या ठिकाणी चालली, एवढ्या रात्रीच्या वेळी तू कुठं फिरू लागली. तुझे रूप अति सुंदर कोठे जातेसी ओ सत्वरा कोण तुझा भ्रतर मूर्ख तुझा विसंबला. हे स्त्री म्हणजे तुझं एवढं असणारं सुंदर रूप आहे त्या ठिकाणी मनाला मोहून टाकणारं रूप आहे. तू कुठून आली, कुठं जाऊ लागली, तुझा असणारा पती त्या ठिकाणी कोण आहे, तो असणारा मूर्ख त्या ठिकाणी असावा ज्यानं तुला त्या ठिकाणी एकाची सोडलं, तो मूर्ख म्हणजे कोण आहे. आता तू माझ्याचे अनुसार भोगभोगी नाना उपचार मी जाणव लंकेश्वर देवा दुर्धर धाक माझा. राजा रावण त्या असणाऱ्या स्त्रीला बोलू लागलेला आहे, तुला सोडून जाणारा मूर्ख आहे, तुझं एवढं सुंदर रूप आहे, तुला एकाकी त्या ठिकाणी सोडलं तर असू दे. आता तू असणारा त्याचा विचार करू नको, माझ्या मला त्या ठिकाणी अनुसर त्या ठिकाणी माझा असणारा स्वीकार त्या ठिकाणी कर, माझ्याकडून असणारा भोग त्या ठिकाणी भोगून घे. मी असणाऱ्या लंकेचा राजा रावण आहे. देवा दानवाला ही अतिशय दुर्धर धाक माझा, मी एवढा श्रेष्ठ असणारा लंकेचा राजा रावण आहे. मला असणारं त्या ठिकाणी म्हणले असणारं त्या ठिकाणी आणि अनुसर. तुझी सुंदर अत्यंत तन कोण बघिता भाग्य गहन तू माझा अनुसरता मी जाऊन सुख देईना तुझा प्रिय. एवढंच नाही, तुझ्या अंगाच्या ठिकाणी एवढं तेज आहे, एवढं कोमलता त्या ठिकाणी आहे आणि कोण म्हणजे असणारा तुझा असणारा म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे आनंद घेणार नाही. म्हणून म्हणजे असणारा मी लंकेचा राजा आहे त्या ठिकाणी, म्हणून म्हणजे असणारा माझा स्वीकार त्या ठिकाणी कर, मी तुला अतिशय सुख त्या ठिकाणी देईन. राजा रावणच्या स्त्री असणाऱ्या रंभा स्त्रीला बोलू लागलेला आहे. अमृत पाना येयो उत्तमाभरण मजानुसारता कीर्ती गहना लोकी पावना होसी. राजा रावण म्हणू लागलेला आहे, हे असणारी स्त्री मला जर वश त्या ठिकाणी झाली तर स्वर्गाच्या ठिकाणी तुला घेऊन जाईल, तिथं असणारं अमृत पान त्या ठिकाणी तुला देईन. एवढंच नाही, जे सगळ्यात अतिशय भारी आहे, उच्च आहे अशा प्रकारची असणारी वस्त्र दाग दागिनं तुला त्या ठिकाणी घेईन. एवढंच नाही, माझा असणारा स्वीकार तू त्या ठिकाणी केला तर त्रैलोक्यात कीर्ती त्या ठिकाणी तुझी पसरल. म्हणून राजा रावण त्या स्त्रीला बोलू लागलेला आहे.
सुरासुरा माझ्या आज्ञांकित तो मी तुझं पुढे जगमनविता वचन त्वरिता माणी माझे हे श्री मी असणारा अतिशय बलवान बलिष्ठ असणारा लंकेचा राजा रावण आहे. सगळे असणारे देवानी देव माझ्या असणाऱ्या आज्ञेत आहेत, माझे कामाला असणारे देव आहेत त्या ठिकाणी. एवढा श्रेष्ठ असणारा त्या ठिकाणी मी राजा रावण आहे. पण तुझ्या असणाऱ्या स्वरूपाला त्या ठिकाणी भुललो गेलो, तुझ्या असणाऱ्या फळाया त्या ठिकाणी पडतो. तुझा याचक म्हणून तुझ्या जवळ एवढा बलिष्ठ जरी असलो तरी तुझ्या जवळ त्या ठिकाणी याचक म्हणून आलो. माझा असणारा स्वीकार त्या ठिकाणी कर, माझं वचन त्या ठिकाणी मान. पुरुषा माझे पंचानन सृष्टीचा विधाता मी जाण मी ब्रह्मकुळीचा ब्राह्मण रावण विधान जाण माझे. एवढंच नाही, असणाऱ्या पुरुषामध्ये जसं असणारा सिंहासारखा पंचानन त्या ठिकाणी असावा, सृष्टीचा विधाता असणारा ब्रह्मदेव आहे हा मीच आहे त्या ठिकाणी. मी त्या ब्रह्मदेवाच्या ब्रह्मकुळीचा असणारा ब्राह्मण आहे, हलका फुलका त्या ठिकाणी नाही. आणि या देहाला रावण असं असणारं नाव आहे त्या ठिकाणी. म्हणून तुम्हाला असणारा स्वीकार त्या ठिकाणी करता रंभाश्रीला राजा रावण बोलू लागला. कोणी दशाननाची माता रंभा बोले लजान्विता म्हणे तो आम्हा पूर्वज गुरु देथ निंद वचन बोलू नये. एवढ्या राजा रावणानं असणारा त्या ठिकाणी संभाषण त्या रंभेबरोबर त्या ठिकाणी केलं. असणाऱ्या रंभेनं राजा रावणाचं बोलणं त्या ठिकाणी ऐकलं गेलं. खजीर असणारी रंभा त्या ठिकाणी झाली, लाजेनं मान खाली घातली आणि सांगू लागली, महाराज तुम्ही जीव वासना धरून माझा असणारा स्वीकार करण्याचा भोग घेण्याची इच्छा जी करता, महाराज ही योग्य त्या ठिकाणी नाही. ही असणारं निंद्य वचन आहे. तुम्ही आमचे असणारे पूर्वज त्या ठिकाणी गुरु आहात, श्रेष्ठ त्या ठिकाणी आहात, म्हणून अशा प्रकारचा असणारी वासना धरून बोलणं हे निंद्य म्हणले आहे. अन्यत्र करिता मदबंधना तू सोडवावया योग्य दशानन मी तुझी सुनराया जाणा धर्मता वचन बोलत असे. एवढंच नाही, स्वामी म्हणजे असणारे तुम्ही आमचे असणारे गुरु त्या ठिकाणी लागता. आणि गुरुनं असं बोललं नाही, जर असणारा त्या ठिकाणी दुर्दैवानं कुणी असणारा घाला म्हणजे परक्यानं आमच्यावर त्या ठिकाणी घातला आणि बंदी खाण्यात अडकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, तर असणाऱ्या राजा रावणा तुम्हीच म्हणजे आमची असणारी सोडवणूक म्हणजे करावी. एवढंच नाही, मी असणारी तुमची सून आहे म्हणजे त्या ठिकाणी हे धर्म वचन तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे सांगते. राया तू पूजा आम्हासी तू शशुरा पितया समहोसी आज्ञा देई स्वभवनासी जावयासी लंकेशा. म्हणून म्हणजे रावणा ऐक, म्हणजे तू असणारा कसा आहे आमच्या असणाऱ्या कुळातीलच त्या ठिकाणी आहे. तू असणारा पूर्वज गुरु आहे म्हणजे त्या ठिकाणी. म्हणून तू आमचा असणारा सासरा जरी त्या ठिकाणी असला तरी सासरा हा वडिलाप्रमाणे त्या ठिकाणी असतो. आपल्या असणारा सासरा वडील म्हणजे मुलीचा जसा सांभाळ त्या ठिकाणी करतो तसा सांभाळ करणं हे तुमचं असणारं म्हणजे त्या ठिकाणी आद्य कर्तव्य आहे. म्हणून हे निंद्य वचन न बोलता त्या ठिकाणी माझ्या असणाऱ्या स्वभावनाच्या ठिकाणी माझ्या घरी जाण्यासाठी आज्ञा म्हणजे तुम्ही द्यावी. रावण म्हणे काय तू आत्मपुत्र भार्या हे ते रावण म्हणे काय तू मत्पुत्र भार्या ते म्हणे सत्याची जाणराया तुझ्या अग्रजात्मजाची जाया राक्षस राया सत्यमाणी. मग त्या ठिकाणी राजा रावण म्हणू लागला, बाई म्हणला मी एवढा तुझ्यावर त्या ठिकाणी भुलून गेलोय, मला तुझा असणारा त्या ठिकाणी अभिलाष धरू वाटला आणि तू तर या ठिकाणी सांगते मी तुमची सून आहे त्या ठिकाणी. कोण माझा असणारा मुलगा कोण माझ्या असणाऱ्या मुलाची म्हणजे बायको त्या ठिकाणी तू कशी आहे म्हणजे त्या ठिकाणी ही मला म्हणजे पटत नाही त्या ठिकाणी. त्यावेळेस असणाऱ्या राजा रावणाला असणारी रंभा त्या ठिकाणी सांगू लागली, सत्य उचित म्हणजे रावण सांगते म्हणजे तुमचा असणारा थोरला भाऊ आहे म्हणजे त्या ठिकाणी आणि त्या थोरल्या भावाची असणारी सून म्हणजे मी तेच घेऊन कुबेराची बायको आहे का? कुबेराचा मुलगा धन कुबेर. मग म्हणजे असणारा तुमचा भाऊ असणारा म्हणजे त्या ठिकाणी अलकावतीच्या ठिकाणी राहणारा म्हणजे नल कुबेर आहे म्हणजे त्या ठिकाणी आणि त्या कुबेराचा असणारा मुलगा म्हणजे नल कुबेर नावाचा आहे, नळ कुबेर आहे आणि त्याच असणाऱ्या नळ कुबेराची असणारी पत्नी मी आहे. हे माझं वचन म्हणजे रावणा तुम्ही सत्य त्या ठिकाणी माना म्हणून तुम्ही माझे सासरे. राया करीते विनवना मज सोडावे त्वरे करुणा या कारणे साष्टांग नमना चरण वंदना करीते तुझे. म्हणून रावणा तो असणारा माझा सासरा
वडिलाप्रमाणे त्या ठिकाणी आहे. म्हणून म्हणजे माझा असणारा संभाळ करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून मी असणाऱ्या तुमच्या चरणाला असणारं वंदन त्या ठिकाणी करते, हात जोडून विनंती करते. माझा असणारा अभिलाष त्या ठिकाणी सोडा, मला असणारं मुक्त त्या ठिकाणी करा. म्हणून राजा रावणाचं चरण वंदन असणारी त्या ठिकाणी रंभा अप्सरा करू लागली. नळकुबेराची संकेता केला असे राया जाण निश्चित, वाट पाहता असेल तिष्ठता वेगी मुक्त करी माते. मग एवढंच नाही, माझा असणारा पती नळ कुबेर आहे आणि मी बाहेर येत असताना असणाऱ्या पतीला स्वामीला वचन देऊन आलेलं आहे. लवकर म्हणजे कार्य आटोपून त्या ठिकाणी माघारी येते. म्हणून म्हणजे या ठिकाणी उशीर लावू देऊ नका. मला असणाऱ्या घराकडे जाण्याची असणारी त्या ठिकाणी वाट मोकळी करून द्या. माझा असणारा पती माझी वाट बघत त्या ठिकाणी तिष्ठत म्हणले असेल. एखादा बलात्कार करीता मनवरी तेथे तू सोडविसी सुरारी, स्वधर्मे भोगावे आपली नारी तू कहारी परस्त्रियेचे. एवढंच नाही, असणाऱ्या दुर्दैवानं परक्यानं माझ्यावर असणारा घाव त्या ठिकाणी घालावा, असणारा त्या ठिकाणी बळजबरी करण्याचा प्रयत्न करावा. त्यावेळेस सासरे बुवा तुम्ही दाहून त्या ठिकाणी यावर माझी सोडवणूक त्या ठिकाणी करावी लागते. म्हणून सांगते, स्वधर्मानं जी आपल्याला दैवानं जी असणारी स्त्री त्या ठिकाणी मिळाली, त्या स्त्रीचा उपभोग त्या ठिकाणी राजा रावणा घे, नाहीतर परस्त्रीचं दुःख लई भारी सोसावं लागतंय रावणा. विनीत वचन उपेक्षोणी तो दशानना, जैसे पंडिताचे शब्दरत्न सांडी हेळसून मूर्ख जो. एवढं धर्म वचन असणारी रंभा अप्सरा राजा रावणाला सांगू लागली. राजा रावणानं उपेक्षा त्या ठिकाणी केली. जसं असणारा त्या ठिकाणी मूर्ख असावा, पंडितानं किती ज्ञान त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या वचनाकडे गौण त्या ठिकाणी करावं असं जसा मूर्ख त्या ठिकाणी करतो, तसं रंभेचं वचन त्या मूर्खाप्रमाणे राजा रावणानं हेळसलं. जैसे पापिया नावडे सत्य, योगिया नावडे पथ्य, रोगिया नावडे पथ्य, तस्करा नावडे ताराकांत, मूर्खा पंडित नावडे. कसं म्हणजे जसं असणारा पापी त्या ठिकाणी असावं, पाप्याबरोबर किती सत्य त्या ठिकाणी सांगितलं, पाप्याला कवाच त्या ठिकाणी आवडत नाही. दुर्दैव आजार त्या ठिकाणी झाला, त्या रोग्याला एखादं पथ्य त्या ठिकाणी सांगितलं की असणारं ते पथ्य त्या ठिकाणी आवडत नाही. किंवा असणारा चोर असावं, त्या चोराला जसा चंद्राचा प्रकाश त्या ठिकाणी म्हणजे आवडत नाही, तसं म्हणजे राजा रावणाची अवस्था झाली. वेदबाह्यच त्या नावडे वेद, अज्ञानिया नावडे ज्ञानबोध, दुर्जन नावडे मित्र संवाद, कृपणात्मवाद नावडे. ज्याला वेदाचा छंद नाही, ज्याला असणाऱ्या वेदाविषयी बोललं की त्याला आवडत त्या ठिकाणी नाही. मूर्खाला ज्ञान सांगायला गेलं तर तो मूर्ख त्या ठिकाणी ऐकत नाही. आणि एखादा अभक्त त्या ठिकाणी असावा, त्याला जर म्हणलं रोज मंदिरात येतं, त्याला राग त्या ठिकाणी येतो. तशी अवस्था राजा रावणाची झाली. मूर्खाची नावडे ज्ञान, अभक्ता नावडे हरिकीर्तन, आळसिया नावडे स्वधर्मचरण, पाखंडीय दान धर्म नावडे. किंवा म्हणजे असणाऱ्या अज्ञान लोकांना त्या ठिकाणी ज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला, किंवा दुर्जनाला असणारा त्या ठिकाणी म्हणजे चांगला संवाद त्या ठिकाणी केला तर तो आवडत नाही. तसंच असणाऱ्या आळश्याला म्हणजे असणाऱ्या स्वधर्माचं आचरण त्या ठिकाणी सांगितलं, किंवा असणाऱ्या पाखंडी आहे, दुसऱ्याची निस्ती म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे असणारी चुगल्या करणार आहे आणि त्याला दान धर्माविषयी सांगितलं तर त्याला आवडत नाही. तशी अवस्था राजा रावणाची झाली. ऐशिया हो लंगनाथा, नावडे सोहिताची कथा, रमेशी करुणा बलात्कारता, झाला पीडिता भ्रमणी. मग असा असणारा राजा रावण त्या ठिकाणी किती असणाऱ्या धर्माचं वचन रम्येनं त्या ठिकाणी सांगितलं. हित कशात आहे, हिताची जाण त्या ठिकाणी रम्येनं करून दिली, पण राजा रावणाला पटलं नाही. तिचं सत्य त्या ठिकाणी वाटलं नाही. बळजबरी असणाऱ्या रंभेबरोबर त्या ठिकाणी केली आणि त्या रंभेला असणारं बळजबरी करून आपल्या असणाऱ्या कब्जात त्या ठिकाणी घेऊ लागला. रंभेची पाडणी शैरातळी, बळेची बोगिली ते काळी, भ्रष्टाभरणे कांचोळी, माथ्याची जाळी तुटली. मग त्या ठिकाणी बळजबरीनं असणाऱ्या रंभेचा हात त्या ठिकाणी धरला गेला. असणाऱ्या डोंगर मात्याच्या पायापाशी असणाऱ्या त्या रंभेला त्या ठिकाणी खाली पाडलं गेलं आणि असणारी भ्रष्ट असणारी तिच्या अंगावर जे आभरण त्या ठिकाणी होते, अलंकार होते, ते सगळे विध्वंस त्या ठिकाणी राजा रावणानं केला. रंभा विनवी कर जोडून, सोडी लंकेशा आम्ही जाईन,
ठिकाणी मुक्त कर, सोडून त्या ठिकाणी दे. मी असणाऱ्या त्या ठिकाणी माझ्या घराकडे जाते. त्यावेळेस ज्यावेळेस असणाऱ्या रंभेनं हात जोडून विनंती केली तेव्हा राजा रावणानं मुक्त त्या ठिकाणी केलं, तिला सोडलं गेलं आणि असणारी भ्रष्ट झालेली रंभाय आपल्या पतीच्या घराकडे जाऊ लागले. मार्गी जाता ते सुंदरी, माथ्याचे केश सावरी, डोईचा पालवाणी सकरी, सरसा सुंदरी पै केला. मग राजा रावणाच्या तावडीतून ही रंभा त्या ठिकाणी सुटली गेली. सुटल्याबरोबर डोक्याचे केस विस्कटलेले त्या ठिकाणी सावरले गेले. डोक्याचा पदर त्या ठिकाणी पडलेला होता. तो डोक्यावर पदर त्या ठिकाणी आपल्या हातानं नीट त्या ठिकाणी केला आणि आपल्या असणाऱ्या घराकडे त्या ठिकाणी जाऊ लागली. निघाली पती भवना, मार्गी करिता विवंचना, काय कैसे होईल. मग असणाऱ्या त्या ठिकाणी मार्ग क्रमाने करीत आपल्या असणाऱ्या सदनाकडे घराकडे जाऊ लागली. लज्जित अवस्था झालेली आहे. खजील त्या ठिकाणी झालेल्या मनाच्या ठिकाणी दुःख होऊ लागलेलं आहे आणि असणाऱ्या पतीच्या घराकडे जात असताना मनामध्ये विचार करू लागलेले आहे. काय दैव आज माझ्यावर त्या ठिकाणी उलटलं गेलं. पतीच्या समोर गेल्याबरोबर काय त्या ठिकाणी घरत पती आपली अवस्था कशी त्या ठिकाणी करील याचा विचार करू लागलेले आहे. चिंतित आपण पावली पतीचे भवना, दोन्ही चरणा करुणी नमना, अशा प्रकारचं मनाच्या ठिकाणी दुःख करू लागलेली आहे, चिंता करू लागलेली आहे, मार्ग क्रमानं त्या ठिकाणी करू लागली. तेवढ्यात असणाऱ्या पतिराजाचं घर त्या ठिकाणी आलं. घर आल्याबरोबर घराच्या ठिकाणी आपला पती वाट बघतोय. नळ कुबेर असणाऱ्या डोळ्यानं त्या ठिकाणी पाहिलं गेला, धावतच गेली आणि पतीच्या चरणाला साष्टांग नमस्कार त्या ठिकाणी केला आणि खाली मान घालून त्या ठिकाणी म्हणजे उभा राहिली. नळ कुबेर म्हणे तेसी, काय वर्तले भद्रे सांग मज पासी, एरी म्हणे स्वामी येता निज भवनासी, रावणे मजसी देखिले. मग असणाऱ्या पतीनं नळ कुबेराने रंभेची अवस्था त्या ठिकाणी बघितली गेली. बोलू लागला, हे असणारी प्रिय पत्नी काय झालं, तू एवढी खजील का त्या ठिकाणी झाली, तुझी ही अवस्था त्या ठिकाणी का त्या ठिकाणी झाली, काय घडलं सांग मला. म्हटल्याबरोबर रंभा सांगू लागली, स्वामीवर्या असणाऱ्या मार्गाने क्रमण करत आपल्या घराकडे त्या ठिकाणी येत असताना लंकेच्या राजा रावणानं त्या ठिकाणी मला पाहिलं. सैन्यासहित दशानना पर्वता पठारी उतरला जाणा, त्याने मजला बलात्कार करुणा, रात्री मैथुन संपादिले. एवढंच नाही, मी मार्ग क्रमानं करीत असताना राजा रावण आपल्या असणाऱ्या सर्व सैन्यासहित असणाऱ्या त्या अलकावती नगरीच्या पर्वत पठारावर त्या ठिकाणी आला होता. तिथं आल्याबरोबर मला पाहिलं गेलं, माझा हात त्या ठिकाणी धरला, माझ्यावर बळजबरी त्या ठिकाणी रावणानं केली. आघात बळे लंकापती, मी सुकुमारा यशिता जाती, म्यावी नवीला नाना उपपत्ती, अति काकुळती पहिले आले. स्वामी अतिशय बलवान बलिष्ठ असणारा रावणाच्या ठिकाणी मी आणि असणारी एक स्त्री जात आहे. अतिशय नाजूक सुकुमार असणारी त्या ठिकाणी त्याच्या बळापुढे मला काही त्या ठिकाणी आणि प्रतिकार माझा त्या ठिकाणी योग्य झाला नाही. मी नाना प्रकारच्या असणारी विनंती राजा रावणाला त्या ठिकाणी केली. स्वधर्माचा बोध त्या ठिकाणी केला. अतिशय काकुळतीला येऊन राजा रावणाला सोड म्हणून त्या ठिकाणी विनंती आणि म्हणले केली. गुरुश्वशुरा पित्या समाना, ऐसी वचने हे सुना, मज शिरवला दशानना, पापात्मा पूर्ण जाणीचे. एवढंच नाही, स्वामी त्या राजा रावणाला असणारी आठवण करून दिली. तुम्ही माझे असणारे गुरु आहात, सासरे आहात, वडिलाप्रमाणे त्या ठिकाणी आहात. एवढी वचनं त्या ठिकाणी बोलले तरी त्याची हेळसांड त्या ठिकाणी केले. मानलं नाही. माझ्याशी असणारा रममान राजा रावण त्या ठिकाणी झाला. अतिशय दुष्ट दुरात्मा पापात्मा असणारा राजा रावण म्हणजे त्या ठिकाणी आहे. रंभेचे कोणी वचन चित्ते संतप्त नळ कुबेर जाणा, अत्यंत झाला क्रोधायमान, लाक्षरंगा समान नेत्र केले. असणाऱ्या रंभेने सविस्तर घडलेला वृत्तांत आपल्या पतीला नळ कुबेराला त्या ठिकाणी सांगितलं गेलं. तर पायाच्या मस्तकाला नळ कुबेराची त्या ठिकाणी गेली. रागानं लाल भरक त्या ठिकाणी झाला. जसं काय असणाऱ्या चुड्याची लाख त्या ठिकाणी असावी, गरम केल्याबरोबर जशी लाल त्या ठिकाणी होते तशी अवस्था नळ कुबेराची झाली. ध्यान स्थिती ध्यानी आणीला गिरीच्या पती, सवेची तो
लगेच असणारा थोडा वेळ असणारी ध्यान स्थिती त्या ठिकाणी लावली गेली. ध्यानस्थ असणारा नळ कुबेर त्या ठिकाणी झाला. ध्यानी असणाऱ्या महादेवाला त्या ठिकाणी आणलं गेलं. महादेवाची असणारी स्तुती त्या ठिकाणी करू लागला. हातामध्ये असणारं पाणी त्या ठिकाणी घेतलं गेलं. त्या पाण्यावर असणाऱ्या महादेवाचा मंत्र त्या ठिकाणी जपला आणि त्याच वेळेस असणारं त्या ठिकाणी पाणी खाली म्हणजे असणारं त्या ठिकाणी सोडू लागला. परी घेऊन उदकाते शापिता झाला रावणाते. मने रंबे वेगळे जे स्त्री येते धरिता निश्चय मरसीला. लगेच असणाऱ्या नळ कुबेराला राग आलेला. हातामध्ये असणारा पाणी त्या ठिकाणी घेतला. त्या पाण्यावर महादेवाचा मंत्र त्या ठिकाणी जपला. त्या असणारा मंत्र म्हणत असताना राजा रावणाला शाप त्या ठिकाणी येऊ लागला. इथून पुढे राजा रावणानं जर परस्त्रीचा अभिलाष त्या ठिकाणी धरला तर त्या असणाऱ्या परस्त्रीच्या हातून आले राजा रावण स्वकुळासहित त्या ठिकाणी त्याचा नाश व्हावं अशा प्रकारचा शाप दिला आणि पाणी म्हणजे धरणीवर सोडलं. रंबे वेगळी जे नारी धरिता मृत्यू पावे सुरानी. ऐसा शाप देखोनी तेच अवसरी उदक करीचे सांडिले. एवढंच नाही, पुन्हा अजून असणाऱ्या त्या ठिकाणी संकल्प करत असताना असणारा म्हणजे नळ कुबेर त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. रंबा सोडून म्हणजे ज्या असणाऱ्या स्त्रीचा अभिलाष म्हणजे त्या ठिकाणी राजा रावण धरील त्याच वेळेस त्याचा असणारा मृत्यू म्हणजे त्या ठिकाणी होईल अशा प्रकारचा शाप त्या ठिकाणी दिला. हाताचं पाणी संकल्प सोडून जमिनीवर त्या ठिकाणी सोडलं गेलं. नल कुबेरे देता शाप देवांशी चुका झाली अमुक. आकाशी होणे वर्षाची पुष्प दुदुंबी वाद्ये वाजती. इकडे कुणाचं काय का त्या ठिकाणी होईना पण देवाला आनंद त्या ठिकाणी झाला. नळ कुबेराने राजा रावणाला शाप दिला आणि शाप ऐकून देवाला त्या ठिकाणी आनंद झाला. देवाने आकाशातून नळ कुबेरावर असणाऱ्या फुलाचा वर्षाव त्या ठिकाणी केला. दुदुंबी नावाची वाद्य देव वाजवू लागले. आदि करुणी सुरगणा करीते झाले आनंद गर्जना. म्हणते झाले अमुचे कारण म्हणून जाळ्या पीठीची. मग असणाऱ्या त्या ठिकाणी ज्या नवग्रहाला आपल्या सिंहासनाच्या पायऱ्या करून त्या ठिकाणी राजा रावणानं ठेवलेलं होतं. देवाला आपल्या बंदीखान्यात त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. त्या देवासहित ग्रहालाही आनंद त्या ठिकाणी झाला. नळ कुबेराच्या शापामुळे आपण मुक्त त्या ठिकाणी होणार म्हणून आनंदानं सगळे टाळ्या वाजवू लागले. एका जनार्दना शरण श्रीराम कथा पुण्य पावन. धन्य एकची त्यांचे श्रवण धन्यवदना वदती यांचे. गावा काका एकनाथ महाराजाला आणि जनार्दन स्वामीला शरण जाऊन त्या ठिकाणी सांगू लागलेल्या प्रभू रामचंद्राची सुंदर अशी रामकथा त्या ठिकाणी आणि जे जे साधक अतिशय असणाऱ्या त्या ठिकाणी चाणाक्ष बुद्धीने असणारी कथा त्या ठिकाणी ऐकतात ते पुण्य पावन असणारे श्रोते मंडळी त्या ठिकाणी आहात. धन्य धन्य असणारी रामकथा तुमच्या असणाऱ्या कर्णपटलावर त्या ठिकाणी पडते. तुम्हाला ऐकायला त्या ठिकाणी मिळतं आणि सांगणाऱ्याचं तोंडही त्या ठिकाणी धन्य धन्य म्हणले. श्री रामायणे उत्तरकांडे एकाकार टिकाया. रावण रंभा संगम नल कुबेर शापो नाम श्री शतमोध्याय.